काही काही वेळेला काय होतं माहिती आहे का, की आपण काही गोष्टी नकळत करतो आणि आपल्यालाच कळत नाही ते की आपण का केलेलं आहे. आणि म्हणजे माहीत असतं आपण की असं काहीतरी केलं, पण ते आपण का केलं ते सांगू शकत नाही. तर याच म्हणजे त्यानंतर आपली काय अवस्था होते वगैरे हे सांगण्यासाठी ही कविता केलेली आहे. ते माझंही तसंच होतं, बऱ्याच जणांचं तसं होत असेल. तर कवितेचं नाव आहे मी हे असे का करतो मला माहीत नाही. मी हे असे का करतो मला माहीत नाही. तर चुकून विसरतो का गडबडीत राहते उगाचच. गडबडीत चुकतो का चुकून गडबडतो उगाचच. मी हे असे का करतो मला माहीत नाही, पण मी हे असे करतो हे मला माहीत आहे. मी हे असे का करतो मला माहीत नाही, पण मी हे असे करतो हे मला माहीत आहे. घरात येरझाऱ्या घालतो उगाचच. हमखास गोष्टी विसरतो उगाचच. अचानक कोणाला तरी हाक मारतो उगाचच. मोबाईल किंवा स्टॉच विसरतो उगाचच. मी हे असे का करतो मला माहीत नाही, पण मी हे असे करतो हे मला माहीत आहे. बाहेर पिशवी रुमाल विसरतो उगाचच. पेन ड्राईव्ह इयरफोन कुठेतरी राहतो उगाचच. घरच्या गाडीच्या चाव्या विसरतो उगाचच. हातातलं काम सोडून दुसरंच करत बसतो उगाचच. हे मी असे का करतो मला माहीत नाही, पण मी असे करतो हे मला माहीत आहे. माती भरले पाय घरात उमटवतो उगाचच. टी व्ही चालूच ठेवून झोपी जातो उगाचच. ओला टॉवेल हमखास पलंगावर फेकतो उगाचच. सामान्यातल्या यादीतलं काहीतरी विसरतो उगाचच. मी असे का करतो मला माहीत नाही, पण मी असे करतो हे मला माहीत आहे. देवाची पूजा करायला विसरतो उगाचच. दाराची कडी लावायची राहते उगाचच. टीव्हीचा आवाज मोठा करतो उगाचच. त्याचा रिमोट गडबड शोधतो उगाचच. मी असे का करतो मला माहीत नाही, पण मी असे करतो हे मला माहीत आहे. एकंदरीत हरवते विसरते राहते उगाचच. घरचे मग बोल ऐकवतात उगाचच. मी पण खुदकन गालात हसतो उगाचच. या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो उगाचच. मी असे का करतो मला माहीत नाही, पण मी असे करतो हे मला माहीत आहे. उगाचच उगाचच. एक नंबर.